साखरपुड्याच्या कार्यक्रमातून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका 8 वर्षीय बालकाकडून 16 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 25,000 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 17 लाख रुपयांचा मुद्देमाल नगरच्या कोतवाली पोलिसांनी मध्य प्रदेशमधील राजगड जिल्ह्यातील कडिया सांसी या संवेदनशील भागात जाऊन मध्य प्रदेश पोलिसांच्या साह्याने जप्त केला आहे। विशेष म्हणजे फक्त एका फोटोशूट करत असताना एका अज्ञात मुलगा व्हिडिओमध्ये आला होता। त्या सेकंदाच्या व्हिडिओवरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून 8 वर्षीय मुलाकडून मध्य प्रदेशमधून 17 लाखांचे सोने आणि रोख रक्कम जप्त केल्याची कामगिरी केली आहे। नगरमध्ये एका साखरपुड्याच्या कार्यक्रमातून 3 मे रोजी 6 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, अर्धा तोळा वजनाची पिळ्याची अंगठी नवरी व नवरदेव यांच्यासाठी भेट म्हणून आणलेले असताना ती सोने ठेवलेली पिशवी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची तक्रार कोतवाली पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली होती। त्यावर कोतवाली पोलिसांनी साखरपुडा कार्यक्रमातील व्हिडिओग्राफरकडून सर्व व्हिडिओ आणि फोटो तपासून पाहिले असता त्यामध्ये फक्त एका सेकंदाच्या व्हिडिओमध्ये एक अज्ञात मुलगा पोलिसांना संशयित आढळून आल्यामुळे पोलिसांनी त्यावरून तपास केला। या तपासामध्ये थेट मध्य प्रदेशमध्ये याचे धागेदोरे सापडले होते। पोलिसांनी मध्य प्रदेशमध्ये जाऊन त्या 8 वर्ष बालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून चोरी गेलेले 17 लाख रुपयांचे सोने व रोख रक्कम हस्तगत केली आहे। दिनांक 2 मे 2026 रोजी आपलं श्रेया गार्डन या ठिकाणी एक साखरपुड्याचा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमामध्ये एक चोरी झाली होती सोन्याची। साधारणतः त्यांनी 16.5 तोळे सोनं अशी एक आपल्याला तक्रार प्राप्त झालेली। त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील काही तांत्रिक CCTV फुटेज व तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात आलं की ते जे चोरी करणारी जी टोळी आहे ती मध्य प्रदेश इथली जी टोळी आहे। तर आपली जी पथक आहे, आमचे पथकांना ही जी काही रिकव्हरी करणे, त्यापासून अडथळा निर्माण करणं, अशा बऱ्याच घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत। अशा म्हणजे खूप रिस्क असताना सुद्धा आमचे जे पथक आहे त्यांनी त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। त्या कोम्बिंग दरम्यान त्यांनी जे काही आरोपी त्यांच्यासोबत जे काम करणारे ज्यांची टोळी आहे, टोळी सदस्याला त्यांनी त्या ठिकाणी ताब्यात घेऊन ही जी साधारणतः आपण जे पूर्ण म्हणजे गुन्ह्यामध्ये जे गेलेलं जे काही पूर्ण सोन्याची रिकव्हरी केलेली आहे आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये 25,000 रुपयाची त्याच्यामध्ये आपण कॅश रिकव्हर केलेलं आहे। आणि जे फिर्यादीने जे दिलेलं आहे ते सर्व आपण त्या ठिकाणी, आणि मला वाटतं की असं पहिल्यांदाच झालेलं आहे की त्या ठिकाणी जाऊन असं कोम्बिंग करून कोतवाली पोलीस स्टेशनने त्या ठिकाणी पूर्णपणे आपलं जे चोरीस गेलेलं मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे। एस नान मीडियासाठी प्रतिनिधी सुशील थोरात, अहिल्यानगर।